रामकृष्ण हरी मंडळी, मी मोनिका आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन YouTube ब्लॉग मध्ये। आज मी आली आहे उज्जैनला आणि माझ्यासोबत आहे स्नेहा, मधुरा, भावना, पूजा आणि वर्षा। तर आम्ही आता चाललोय महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हालाही पूर्ण उज्जैनची यात्रा मी करवणार आहे। शिप्रा नदी आरती अटेंड करणार आहोत आम्ही। तर चला तुम्हीही आणि हा व्लॉग पूर्णपणे पाहत राहा। तर मग उज्जैनची ही माझी जी ट्रिप आहे ती एकूण 16 मुलींबरोबर आहे। सगळ्या माझ्या ऑफिसच्या मैत्रिणी आहेत आणि त्यामध्ये काही मैत्रिणी ऍड झाल्यात, जसं की स्वाती, तिला तुम्ही माझ्या बाकीच्या ब्लॉग मध्ये पण पाहिलंय। तशी ही दुसरी स्वाती, ही नाशिकची फ्रेंड आहे आणि माझ्याच ऑफिसमध्ये काम करते। ही स्वातीची बहीण ज्योती आणि बाकीच्या काही मुली आणखी आता रामघाटावरती आहेत। आम्ही आता रामघाटावरती चाललोय, आम्हाला शिप्रा नदीची आरती अटेंड करायची आहे। फिंगर्स क्रॉस आम्ही आरती अटेंड करू आणि शिप्रा नदीच्या आशीर्वाद प्राप्त करू। संपूर्ण शिप्रा नदीवरती फक्त आरतीचं वातावरण आहे। अटेंड केली आहे आणि निघालोय आता काळभैरव मंदिरात। आमच्यासाठी रिक्षा बुक झाली मोठी आणि त्याच्यानंतर आम्हाला शयन आरती अटेंड करायची आहे महाकालेश्वरची। तर बघूयात आम्हाला शयन आरती मिळतीये का, किती पावतेत महादेव आम्हाला, पाहूया। तर मी मगाशी म्हटलं होतं की माझ्या आणखी काही मैत्रिणी आहेत माझ्यासोबत उज्जैन मध्ये आणि त्या पुढे आहेत, तर त्यांचं मी ओळख करून देते। ही गौरी, हॅलो, ही अंकिता, ही उत्तराखंडची आहे, ही खुशी धुळ्याची, ही पायल माझी कलीग, ही पण उत्तराखंडची आहे, आणि ही यशोदा, ही उत्तराखंडची। ये यूपी वाले लोग हैं, यूके वाले हाँ यूके वाले लोग हैं। स्लो आहेत आता कालभैरव टेम्पल मध्ये आणि इथे एक नवीन प्रकार आहे, इथे देवाला दारू चढवली जाते। माहित नाही भैरव बाबाला दारू का आवडते। खूप जण म्हणतात की त्यांना नशेत धुंद करून त्यांच्याकडून आपली कामं करून घेतली जातात, पण ते कितपत खरं आहे ते नाही माहिती। आमचं दर्शन झालंय कालभैरव मंदिरात आणि मूर्ती इतकी छान आहे, प्रसन्न आहे आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी तिथे हा पेढा मिळालाय आम्हाला। आणि मूर्तीचं दर्शन घेताना असं वाटतं की आपल्याला ते कालभैरव सगळं काही जाणतात आपल्याला, खडा खडा माहिती आहे त्यांना आणि ऑब्झर्व करतात। कालभैरवचं दर्शन झालंय आणि आता आम्हाला शयन आरतीसाठी महाकालेश्वर मंदिरात जायचंय आणि आम्हाला आता ऑटो मिळत नाही, तर आम्ही चालत चालत चाललोय आणि सगळ्यात पुढे मी आहे, तर मला असं वाटतं की मी लीडर आहे सगळ्यांची। थांबा माझं जय महाकाल, जय महाकाल भैया, जय महाकाल। तर बघू आता मला शयन आरती मिळतीये का। कालभैरव मंदिरातून महाकालेश्वर मंदिरात जायला आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे आमची शयन आरती मिस झाली। मग आम्ही मंदिराच्या बाहेरच एका स्टॉलवर थोडी खरेदी केली आणि तिथेच थोडा टाइमपास करून रूमवरती परतलो।
the next day. मंडळी, तर आता आम्ही चाललोय महाकालेश्वर मंदिरात नॉर्मल दर्शन घेण्यासाठी. कारण काल थोडा वेळ झाला आणि आम्हाला गाडी नाही मिळाली, तर आम्ही शयन आरती नाही घेतली. तर आता नॉर्मल दर्शनाच्या रांगेत लागणार आहोत. तर सगळ्या मुली तयार झाल्यात आणि आम्ही चाललोय आता ऑटोच्या शोधात. ऑटो घेऊ, त्यानंतर मंदिराला जाऊ, त्यानंतर नॉर्मल दर्शन घेऊ. महाकालेश्वर मंदिराला जाताना रस्त्यातच हरसिद्धी मातेचं मंदिर आहे. हे पार्वती मातेच्या 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. आम्ही सर्वात आधी इथे गेलो आणि त्याच्यानंतर महाकालेश्वर मंदिरात गेलो. उशीर झाला त्यामुळे. तर चाललंय आमचं उज्जैन फिरणं. उज्जैनमध्ये जेवणासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आम्ही उज्जैनमध्ये इथल्या प्रसिद्ध अवंतिका हॉटेलमध्ये जेवलो आणि नंतर उरलेलं उज्जैन फिरण्यासाठी निघालो. तर आता आम्ही आलोय संदीपानी आश्रम मध्ये, जिथे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामांचं शिक्षण झालं. संदीपानी ऋषींचा हा आश्रम आहे आणि आश्रम खूप मोठा आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे. त्याचबरोबर या मंदिर परिसरात एक तलाव आहे आणि सोबतच एक भव्य संग्रहालय आहे, ज्याच्या भिंतीवर द्वापार युगातल्या विविध गोष्टींची सुंदर चित्रे काढलेली आहेत. या आश्रमाच्या परिसरात एक कुंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील एकमेव शिवमंदिर आहे जिथे शिवलिंगासमोरचा नंदी हा बसलेल्या अवस्थेत नसून चक्क उभारलेल्या अवस्थेत आहे.
मंगलनाथ मंदिरमध्ये, आणि हे माझ्या मागे जे मंदिर दिसतं ते मंगलनाथ मंदिर आहे. हे मंगळ ग्रहांचं जन्मस्थान आहे असं म्हणतात, आणि जर पत्रिकेमध्ये काही मंगळ दोष वगैरे असेल तर त्याचं निवारण इथं केलं जातं असं इथले लोक सांगतात. तर मी आता मंगळ ग्रहाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी पुढे गडकालिका मंदिर आणि एक गुफा आहे ते पाहणार आहे. तर आता पुढचा प्रवास चालू होईल, माझा पुढची भटकंती चालू होईल. उज्जैनमध्ये फिरण्यासाठी रिक्षा हा उत्तम पर्याय आहे. इथे आम्हाला संपूर्ण फिरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये खर्च आला आणि त्यात त्यांनी जवळपासची 4-5 मंदिरं कव्हर केली आणि नंतर आम्हाला उज्जैनच्या महालोक परिसरात आणून सोडलं. तिथून पुढचा प्रवास आम्ही स्वतः केला. मंगळनाथ मंदिरानंतर आम्ही पोहोचलो ते गडकालिका मंदिरात. हे मंदिर कालीमातेला समर्पित असून हे सुद्धा देवीच्या 51 शक्तिपीठापैकी एक आहे आणि इथे देवी सतीचा वरचा ओठ पडला होता अशी मान्यता आहे. गडकालिका मंदिराच्या परिसरातच एक गणेश मंदिर आहे ज्याला स्थिरमन गणेश म्हणतात. गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जवळच असणाऱ्या एका गोशाळेत गेलो आणि तिथून परत महाकालेश्वर मंदिर परिसरात आलो. तर आता मी आले माझ्या शेवटच्या स्पॉट मध्ये, जे की उज्जैनचं महाकाल कॉरिडॉर म्हणतात, त्याला महाकाल महालोक म्हणतात. तर त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, तुम्ही फक्त पुढचे जे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते एन्जॉय करा, तुम्हाला कळून जाईल किती सुंदर आहे. आम्ही महाकाल महालोक पाहिलं, त्याच्यानंतर आम्ही शयन आरती अटेंड केली आणि आम्हाला गर्भगृहाच्या समोर शयन आरती अटेंड करता आली. ते फिलिंग खूप वेगळं होतं आणि उगाच म्हणत नाहीत की अशा मोठ्या तीर्थक्षळी त्यात तिथली एनर्जी जाणवते, तर खरंच तिथली एनर्जी जाणवते. तुम्ही जर कधी येणार असाल महाकालला तर एखादी आरती जरूर अटेंड करा, जरूर प्रयत्न करा एखादी आरती तुम्ही कुठली अटेंड करू शकाल. तर ते फिलिंग खूपच जगावेगळं आहे आणि खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे. तर इथंच माझा हा ब्लॉग संपतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर ते मला
कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये जय महाकाल लिहा. तोपर्यंत मी तुमची रजा घेते आणि लवकरच भेटूयात नवीन ठिकाणाहून आणि नवीन काहीतरी घेऊन. बाय.